नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये लातूरमधील 2 शिक्षकांवर गुन्हा. काल ताब्यात घेतलेल्या 2 शिक्षकांवर एटीएस कडून गुन्हा दाखल झालेले शिक्षक संजय जाधव फरार. शोध सुरू. मुख्यमंत्री शिंदे आज भंडारा दौऱ्यावर आहेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन तसंच विकास कामांचं भूमिपूजन शिंदेंच्या हस्ते पार पडणार आहे. राज्यामधल्या 4 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता. आजपासून पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. जळगावमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं. तसंच खोळंबलेल्या पेरण्यांना पुन्हा सुरुवात झाली. भंडाऱ्यामध्ये जोरदार पावसाचं आगमन झालंय. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. तसंच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. वाशिममध्ये दमदार पाऊस झालाय. त्यामुळे अनेक शेतांना तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे. काही ठिकाणी नदी नाल्यांना सुद्धा पूर आलाय. दरम्यान पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सुरू झालेल्या पेरण्या खोळंबल्या. तर शेतामध्ये पाणी साचल्यानं काही प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. लातूर जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालाय. अंकुलगाव ते बाकली दरम्यान उजेड मार्गावर असलेल्या पर्यायी पुलावरून पाणी गेल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्याला लागून असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस पडलाय. पावसामुळे चांभार माळी नदीला पूर आलाय. तसंच काही ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरलं. धुळे शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर धुळ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळलाय. पिंपरी चिंचवडच्या चिखली आणि स्पाईन रोड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची हजेरी. गुडघाभर पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं नागरिकांची मोठी धांदल. पावसाच्या पाण्यामध्ये स्कूल बसही अडकली. धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य तुफान पाऊस. पावसामुळे पेरणीसाठी ठेवलेलं बियाणं आणि खत भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असलेल्या बदलापूर जवळच्या कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटक दाखल. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक धबधब्यावर, मात्र स्टंटबाजी न करण्याचं आवाहन. धुळ्यामधल्या अक्कलपाडा धरणामध्ये पाण्यानं तळ गाठलाय. त्यामुळे चारी खोदून शहराला पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामधल्या कुंडाणी इथे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. खतं, कीटकनाशकांची फवारणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच मूग आणि बाजरीचं बियाणं वाटप करण्यात आलं. इगतपुरी तालुक्यामधल्या शिदवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. प्रशासनाकडून टँकरची सुविधा मिळत नसल्यानं ग्रामस्थांचा संताप. पाऊसही न पडल्यानं ग्रामस्थ हवालदिल. गोंदियामध्ये पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग. गोंदियातील अनेक तालुक्यामध्ये पेरणीच्या कामांना वेग. शेतकरी सुखावला. यवतमाळ जिल्ह्याच्या 8 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद. 300 हेक्टर क्षेत्र खरडून निघालं. पहिल्याच पावसाचा शेतकऱ्यांना फटका. अकोल्यामध्ये जीपीएस टेक्नॉलॉजीद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी. विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन पेरणीचा यशस्वी प्रयोग. भंडाऱ्यामध्ये धान खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं आवाहन. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन. कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना संजीवनी. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथाच्या बैलजोडीची आळंदीमध्ये भव्य मिरवणूक. ढोल ताशांच्या गजरामध्ये दोन्ही बैलजोड्यांची मिरवणूक. बैलजोडीची सेवा देण्याचा मान आळंदीमधील सहादू पुराडेंना. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी. सुरक्षा व्यवस्थेची साधनं धुळखात. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी मुंबईतील डॉक्टर दिंडी पंढरपूरच्या वाटेवर. पायी दिंडी सोहळ्यामध्ये फिरता मोफत दवाखाना. 31 वर्षांपासून मुंबईहून निघते डॉक्टर दिंडी. जळगावच्या अमळनेरमधील संत सखाराम महाराजांच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. या दिंडीला 245 वर्षांची परंपरा. 24 दिवसांचा प्रवास करत ही दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होते. अनेक वारकरी मोठ्या भक्तिभावाने या दिंडीमध्ये सहभागी झाले. इचलकरंजीमध्ये कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. काल संध्याकाळी गाव भागामधील जुनी गाव चावडी इथे मानाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये थाकल्या पाटलांच्या बैलानं कर तोडला. वाढवण मंदिराच्या उभारणीची निविदा 2 महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार. मंदिर उभारणीसाठी स्वतंत्र रस्ते तयार केले जाणार. त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार. जेएनपीच्या अध्यक्षांची माहिती.
मुंबईमधील आशा सेविकांचा आज पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयावर मोर्चा. मानधन वेळेवर मिळत नसल्यानं आशा सेविका संतप्त. मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला LHB डबे. गरीब रथ एक्सप्रेसमध्ये सुधारित सुविधा प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू. पाणथळींपाठोपाठ नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुलं. पाम बीच मार्गालगतच्या खाडी परिसरामध्ये निवासी संकुलं खुले करण्याचा सिडकोचा निर्णय. MPSCच्या टंकलेखन कौशल्य चाचणी आणि PSIच्या मुलाखतींसाठी फक्त मुंबईतच परीक्षा केंद्र. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी मात्र गैरसोय. मदर डेअरीची जागा DRPPLला देण्यास कुर्ल्यातील नागरिकांचा विरोध. पोस्टकार्डद्वारे नागरिक मोदी आणि शिंदेंकडे निर्णय रद्द करण्याची मागणी करणार. DRPPLकडून धारावी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडे 334 रिकाम्या घरांची मागणी. या घरांचा वापर संक्रमण शिबिराचे गाळे म्हणून केला जाणार. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आता पुन्हा सुधारित धोरण. पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द. बदल्यांमधील अनियमिततांविरोधात शिक्षकांना दाद मागता येणार. फेसबुक, इन्स्टावरील वय चोरी पकडण्यासाठी AIची मदत. मेटा कंपनीकडून कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्यात येणार. वर्सोवा खाडीजवळच्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला 50 लाखांची मदत. मुख्यमंत्र्यांकडून राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये येत्या बुधवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुरस. पदवीधरमध्ये ठाकरे आणि महायुतीसमोर मोठं आव्हान. कल्याणपुरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर. सचिन पोटेंनी आमदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.